नागपुर के लखनगंज थाना क्षेत्र में दिल दहला देने वाली वारदात सामने आई। गुजरी चौक जूनी मंगलवारी इलाके में 26 वर्षीय युवक की चाकू से गोदकर हत्या कर दी गई। आरोपी चारों युवक पुराने झगड़े को लेकर एक युवक पर टूट पड़े और धारदार हथियार से हमला कर उसकी जान ले ली। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर सभी चारों आरोपियों को कुछ ही घंटों में गिरफ्तार कर लिया। लखनगंज पुलिस और क्राइम ब्रांच की संयुक्त कार्रवाई में इस हत्याकांड का पर्दाफाश हुआ। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। याच्यामध्ये जे रात्री छोटी गुजरी जुनी मंगळवारी परिसरात लखनगंज परिसरातला हा एरिया आहे, त्याच्यामध्ये जे रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान जी घटना घडली, त्याच्यामध्ये जे डिसीज आहे हर्षल सौदागर, त्याची त्यात हत्या झाली आहे। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यात पूर्वी त्या ठिकाणी वाद झालेला होता, त्या वादातून ही हत्या झालेली आहे। त्या संबंधित जे 4 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत, तसेच इतर आरोपी कोण आहेत त्या त्यांच्यासोबत त्याचा आम्ही तपास घेत आहोत आणि पुढील तपासात निश्चितच त्याचं कारण आम्हाला कळेल। पकडलेले आरोपी याच्यामध्ये प्रज्वल कानारकर, त्यानंतर प्रज्वल पज्जू सुधाकर डोरले, वैभव हिरामन हेडाव आणि राहुल शेटे असे 4 आरोपींची नावं आहेत आणि मृतक हा त्यांच्याच ओळखीचा आहे। त्या ठिकाणी त्यांना एकमेकांचे वाद झाले आणि वादातून याचं पुनर्वसन हत्येमध्ये झाले। मृतकाचं नाव हे हर्षल अनिल सौदागर आहे, जो जुनी मंगळवारी या ठिकाणी राहतो आणि हे पूर्वीचे मित्रच आहे, एकमेकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि एकमेकांसोबत काम केलेलं आहे। छोट्याशा कारणावरून त्यांचे एकमेकातून हे वाद झाले आणि वादाचं रूपांतर हत्येमध्ये